आजकाल प्रत्येकीच्या घरी घरघंटी किंवा आटाचक्की असतेच. या आटाचक्कीवर गव्हाचे पीठ तर व्यवस्थित येते, पण ज्वारीचे पीठ दळल्यानंतर त्याची भाकरी चिरडते, थापली जात नाही किंवा भाकरीच्या पिठाचा चिकटपणा येत नाही. अशाच पिठाची मी मऊसूद भाकरी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. नमस्कार, मी शिल्पा. वेलकम बॅक टू माय चॅनल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सगळ्यात शेवटी महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमची भाकरी मऊसूद अशी येईल, कुठे चिरटणार नाही आणि कुठेही फाटली जाणार नाही. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करूया. भाकरी करण्यासाठी एक परात घेतलेली आहे, त्याच्याखाली एक कापड अंतरलेलं आहे. चाळणीमध्ये आपण 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि आपण ते चाळून घेऊया व्यवस्थित. 1 वाटी पिठात मीडियम साईजच्या 2 भाकरी होतात आणि छोट्या छोट्याशा 3 भाकरी होतात. ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने आपण गरम उकळलेलं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं घालून आपण उलटण्याच्या साहाय्याने ते व्यवस्थित हलवून घेणार आहोत. सगळं थोडं थोडं टाकत आपण एका हाताने उलटण्याने व्यवस्थित पीठ एकजीव करायचं आहे. मिक्स करून घेऊया सगळं. गाठी अशा फोडत मिक्स करायचं आहे, जेणेकरून पिठाच्या प्रत्येक दाण्यालाही गरम पाणी लागेल आणि व्यवस्थित पीठ मऊ पडेल. त्यानंतर थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि त्याने उलटण्याचं आपण पीठ काढूया. पीठ अजून गरमच आहे, कारण आपण गरम पाणी टाकलेलं आहे, त्यामुळं शक्य तेवढं वरच्यावर आपण गोळा करायचा प्रयत्न करायचा आहे गरम गरम असतानाच. थंड होऊन द्यायचं नाही. थोडेसे चटके बसतात हाताला, पण जास्त पण गरमला हात लावायचा नाही. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घेऊया. अगदी लोण्यासारखं होईपर्यंत मळायचं आहे पीठ. बघा, यामध्ये 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी लागलेलं आहे. मी एक्स्ट्राचं वरून पाणी अजिबात घेतलेलं नाही आहे आणि व्यवस्थित मळत आहे. कंटिन्यू मळत राहायचं आहे. जेवढं तुम्ही मळाल तेवढी भाकरी व्यवस्थित येते आणि जास्त मळल्यामुळं अजिबात चिरटत नाही भाकरी. बघा, मी व्यवस्थित मळलेलं आहे पीठ. किती मऊसूद झालेलं आहे, अगदी कणकीसारखं झालेलं आहे. त्याच पद्धतीनं सगळं पीठ मळून घ्यायचं आहे आपण. हे पीठ जास्त वेळ ठेवलं की कोरडं पडतं, त्यामुळं मग व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण लागलीच. मीडियम साईजच्या मी 2 भाकरींचे गोळे केलेले आहे. तुमच्याकडे छोट्या लागत असतील तर छोटे गोळे करा. थोडंसं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे आणि आता आपण थापून घेऊया. एका हाताने भाकरीला शेप द्यायचा आहे आणि एका हाताने थापायची आहे भाकरी. या पद्धतीने व्यवस्थित, अजिबात चिरटत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा खाली पीठ टाकायचं आहे आणि दोन्ही हाताने आपण थापून घेऊया भाकरी व्यवस्थित. दोन्ही हाताने जमत नसेल तुम्ही एका हाताने थापा. व्यवस्थित पातळ अशी भाकरी करून घ्यायची आहे. अजिबात चिरटत नाही भाकरी. फक्त पाणी टाकताना व्यवस्थित पाणी टाकून व्यवस्थित गरम गरमपणेच मळायचं पीठ, जेणेकरून अजिबात चिरटत नाही भाकरी. बघा किती छान झालेलं आहे. टिप नंबर 1, भाकरीला तवा ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस तो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. बघा, अशी झालेली आहे भाकरी आणि आता आपण ती तव्यावर टाकूया. अजिबात गॅस मोठा करायचा नाही, छोटा करायचा नाही. मंद आचेवर मीडियम साईजवरच फ्लेमवर ठेवायचा आहे तवा. भाकरीला आपण पाणी लावून घ्यायचं आहे आणि पलटून घेऊया भाकरी. लगेचच वरचं पाणी जास्त सुकून द्यायचं नाही आहे. थोडंसं सुकायला लागलं की आपण लगेच पलटी करून घेऊया. एक साधारण 2 मिनटात लगेच पलटायची आहे भाकरी. आता दुसऱ्या साईडने ज्यावेळेस आपण भाकरी पचवतो त्यावेळेस जरा अशी कडक खरपूस अशी पचवायची आहे भाकरी. गॅसची आच मीडियम ठेवायची आहे. आता टिप नंबर 2, भाकरीला पीठ ज्या वाटीने मोजून घ्याल तेवढेच उकळलेले पाणी घ्यायचं आहे. पाणी कमी जास्त घ्यायचं नाही. जास्त पाणी घेतलं तर पीठ पातळ व्हायची शक्यता असते.
बघा व्यवस्थित भाकरी भाजत आलेली आहे. एक साधारण 5 मिनिटात भाजलेली आहे. सगळ्या कडा सोडवून आपण भाकरी पलटी करून घेऊया आणि जिथे जिथे कच्ची आहे असं वाटतंय त्या साईडनं आपण भाजून घेऊया भाकरी. थोडा वेळ झालेला आहे. भाकरी सगळ्या साईडनं व्यवस्थित भाजलेली आहे. आता त्याच तव्यावर आपण पलटी टाकून आपण ती भाकरी भाजून घ्यायची आहे. खालून ज्यावेळेस खरपूस भाकरी भाजते त्यावेळेस त्याचा पापुद्रा लगेच सुटतो आणि व्यवस्थित टम्म अशी फुगते. पापुद्रा सुटण्यासाठी जी खालची साईड असते भाकरीची ती व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. मीडियम आचेवरच भाजायची आहे. फुल गॅस अजिबात करायचा नाही आहे. तर भाकरी मऊ होण्यासाठी टीप नंबर 3 आहे, भाकरीला पाणी लावल्यावर वरील पाणी सुकून न देता भाकरी पलटायची आहे. जे आपण पाणी लावतो त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही. जास्त वेळ ठेवलं तर तुमची भाकरी कडक होण्याची शक्यता असते किंवा चिरटायची शक्यता असते. बघा कशी छान झालेली आहे भाकरी. टिप नंबर 4, पीठ जास्त पातळ करायचं नाही, जास्त मळून घ्यायचं. म्हणजे अगदी कणकेसारखी मऊसूद पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची भाकरी मऊ होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.